नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांचरणी प्रार्थना। आज आपण माघ पौर्णिमेविषयी काही उपाय जाणून घेणार आहोत आणि सत्यनारायणची पूजा कशी करायची आहे, केव्हा करायची आहे, 23 तारखेला करायची आहे की 24 फेब्रुवारीला करायची आहे, हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही जर नवीन असाल माझ्या व्हिडिओवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा। जय गजानन। ही माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारी 2024 ला येत आहे। या पौर्णिमेला अतिशय महत्त्व असल्यामुळे ही माघ पौर्णिमा भगवान विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित आहे। पौर्णिमेचं सत्यनारायण कधी करायचं आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही पौर्णिमा तिथी 23 तारखेला प्रारंभ होत आहे आणि 24 ला संध्याकाळी संपणार आहे। माघ पौर्णिमा ही 23 तारखेला शुक्रवारी 3:33 सुरू होणार आहे आणि 24 तारखेला शनिवारी सायंकाळी 5:59 संपणार आहे। ही पौर्णिमा उदय तिथीनुसार साजरी करणार आहोत। या दिवशी शनिवार आहे, कारण ही स्थिती सूर्याने बघितलेली आहे, त्यामुळे 24 तारखेला या पौर्णिमेचा उपवास आपल्याला करायचा आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला सत्यनारायणची पूजा देखील करायची असेल तर ती तुम्ही शुक्रवारी प्रदोष काळामध्ये सायंकाळी सत्यनारायणाची पूजा करू शकता, कारण पौर्णिमा ही शुक्रवारी दुपारी लागणार आहे। आपण जे सत्यनारायण आहे पूजा करतो असतो ती प्रदोष काळामध्ये चंद्राला लागून पौर्णिमा असते, त्यामध्ये आपण सत्यनारायण पूजा करत असतो। तसं बघितलं तर आपण सत्यनारायण पूजा कधीही करू शकतो। त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण हे केलं जातं। जर का तुम्हाला शुक्रवारी सत्यनारायण करणं जमत नाही तर तुम्ही शनिवारी सुद्धा सत्यनारायण करू शकता, कारण या दिवशी 5:59 पौर्णिमा आहे। आता बघा, सकाळी लवकर उठून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आणि आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे। तशी तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करत असतो, पण काही जणांना तुळशी मातेची पूजा रोज जमत नसेल तर आपण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून तुळशी मातेची पूजा सकाळ संध्याकाळ केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते। आपण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी संध्याकाळी तुळशी मातेपाशी तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे। असे केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आणि सकाळ संध्याकाळ तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावून झाला की आपल्याला मनोभावे जी प्रार्थना करायची आहे ते तुळशी मातेसमोर आपलं मागणं आपण मागू शकतो। ही पौर्णिमा चंद्राला समर्पित असल्याने आपल्याला चंद्रदर्शन घेऊन चंद्राला जल अर्पण करायचे आहे। या दिवशी दीपदानालाही खूप महत्त्व आहे। तुम्ही तुळशीपाशी किंवा आपल्या देवघरात सुद्धा हे दीप लावून तुम्ही दीपदान करू शकता। तुम्ही तुमच्या पित्रासाठी सुद्धा दिवा लावून दीपदान करू शकता। शक्य झाल्यास तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन सुद्धा दीपदान करू शकता। माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नदीमध्ये स्नान करायचं आहे आणि नदी आपल्या घरापाशी नसल्यास तुम्ही विहिरीवर सुद्धा स्नान करू शकता। तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करू शकता आणि धनाचे देव कुबेर यांच्या मंत्राचा सुद्धा तुम्ही 108 वेळा पौर्णिमेच्या दिवशी जप करायचा आहे। कुबेराचा मंत्र अगदी सोपा साधा मंत्र आहे। ओम कुबेराय नमः असा 108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूच्या नावाचा सुद्धा 108 वेळा नाम जप करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या मंत्राचा सुद्धा तुम्हाला 108 वेळा नाम जप करायचा आहे. आणि याच दिवशी तुम्ही लक्ष्मी अष्टक म्हणून सुद्धा तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर करू शकता आणि पैशाची चणचण ही कधी तुम्हाला भासणार नाही आणि तुम्हाला नेहमी भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. पौर्णिमेच्या दिवशीच सकाळी तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्ही हळदीचा लेप लावायचा आहे, कारण माता लक्ष्मीचा हळद ही खूप आवडती आहे. म्हणून असे केल्याने तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर हळदीचा लेप लावल्याने तुमच्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार. म्हणून दर पौर्णिमेला तुम्ही न चुकता हळद थोडी भिजून घ्यायची आणि त्यात भिजवल्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावर ती लावायची आहे. असे केल्याने तुमच्या घरात कसलीही नकारात्मक शक्ती आतमध्ये येऊ शकणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.